श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। पुष्य नक्षत्राला नक्षत्राचा राजा म्हटले गेले आहे। त्यावर शनी, गुरु आणि माता लक्ष्मीचा शुभ प्रभाव आहे। म्हणूनच पुष्य नक्षत्र खरेदीसाठी आणि शुभ कार्यासाठी शुभ आहे। या वर्षातील शेवटचे पुष्य नक्षत्र 21 नोव्हेंबर रोजी तयार होत आहे। विशेष म्हणजे ते गुरुपुष्य नक्षत्र असेल। गुरुपुष्य नक्षत्र 21 नोव्हेंबर रोजी सकाळी 6:49 सुरू होईल, तर दुपारी 3:35 पर्यंत शुभ मुहूर्त असेल। या दरम्यानच आपल्याला शुभ कार्य तसेच खरेदीही करायची आहे। ज्योतिषशास्त्रानुसार सर्व 27 नक्षत्रात पुष्य नक्षत्र श्रेष्ठ मानले जाते। पुष्य हा सर्व दुष्टांचा नाशक आहे। लग्न सोडून इतर कोणतेही शुभ कार्य करायचे असेल तर पुष्य नक्षत्र सर्वोत्तम मानला जातो। देवगुरु बृहस्पती पद, प्रतिष्ठा, संपत्ती आणि शुभतेचे कारक ग्रह आहेत। जेव्हा हे नक्षत्र गुरुवारी येतं तेव्हा गुरुपुष्यामृत योग तयार होतो। गुरुवारी श्री हरी विष्णूंबरोबर बृहस्पती देवांची पूजा केली जाते, ज्यांना सुख, वैभव, संपत्ती प्रदान करणारे म्हटले जाते। तसेच या नक्षत्राचे स्वामी शनिदेव आहेत, म्हणून शनिदेव व बृहस्पती या दोन्ही देवांचा या नक्षत्रावर प्रभाव आहे। धर्मग्रंथांनुसार असे मानले जाते की या नक्षत्रात धन आणि समृद्धीची देवी लक्ष्मीचा जन्म झाला होता। म्हणूनच या दिवशी केलेले लक्ष्मीपूजन अत्यंत शुभ आणि लाभदायक मानले जाते। या दिवशी दिवे लागण्याच्या वेळेस श्री सूक्ताचे पठण करून लक्ष्मी देवीची पूजा करावी। तसेच दत्तगुरूंच्या मंत्राचा जप करावा। तुम्ही दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप हा करू शकतात। असं केल्याने दत्तगुरू आणि लक्ष्मी देवीचे शुभ आशीर्वाद प्राप्त होऊन अमृत पुण्य कमवण्याची संधी प्राप्त होऊ शकते। तसेच गुरुपुष्यामृत योगावर जर सोने खरेदी केले तर सौख्य प्राप्त होते। मौल्यवान वस्तू खरेदी केली तर ती चांगली टिकते, सुख देते। गुरुपुष्य योगावर मंत्र साधना केली तर सिद्ध होते, फलदायी होते अशी भाविकांची श्रद्धा आहे। तसेच या योगावर नदी स्नान केले तर महापुण्य प्राप्त होतं। या दिवशी खरेदी केलेल्या वस्तू अक्षय असतात। अक्षय म्हणजे ज्याचा कधीही क्षय होत नाही। नवीन काम सुरू केल्याने त्यात यश मिळते। तसेच गुरुपुष्यामृत योगामध्ये चांदी, सोने किंवा पितळेचे लक्ष्मी यंत्र खरेदी केल्याने साक्षात माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये निवास करते आणि म्हणूनच या दिवशी काही खास उपाय केल्याने देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि जीवनात सुख समृद्धी टिकून राहते। आणि म्हणूनच आपल्याला गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी एक सुपारीचा अतिशय प्रभावी उपाय करायचा। हा उपाय केल्यामुळे आपल्याला सर्व कामामध्ये यश तर मिळायला लागेल, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे। अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि स्नान करायचे। स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आहेत। जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून या दिवशी तुम्हाला पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे। त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये विधिवत देवांची पूजा ही करायची आहे। देवी लक्ष्मी बरोबर श्रीहरी विष्णू, गणपती बाप्पा, महादेव आणि भगवान कुबेरांची पूजा ही करायची आहे। कारण लक्ष्मी आणि लक्ष्मीपती धनप्राप्तीचा आशीर्वाद देणारे आहेत, तर महादेव हे संकटमोचक आहेत आणि गणपती बाप्पा हे बुद्धिमत्ताचे देवता आहेत। लक्ष्मी प्राप्ती झाल्यावर तिचा योग्य प्रकारे आपल्याला उपयोग झाला पाहिजे, तिचं संरक्षण झालं पाहिजे। म्हणूनच या सर्व देवतांची पूजा करणं लाभदायक मानलं जातं। तसेच श्री सूक्तम तसेच पुरुष सूक्ताचे पठण करून पंचोपचार पूजा करावी। कलस्थापना केल्यास घरात धन धान्य वृद्धी व लक्ष्मी प्राप्ती होते।
हिंदू धर्मात पूजेच्या वेळी सुपारीला विशेष महत्त्व आहे. पानासोबत सुपारी देखील पूजेत ठेवली जाते. गणेशाला सुपारी प्रिय आहे आणि जेव्हा पूजा केली जाते तेव्हा प्रथम उपासक गणेश आणि गौरीचे प्रतीक सुपारीच्या रूपात वापरतात. भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या पूजेमध्ये सुपारीचा वापर हा केला जातो. सुपारी संबंधित असे काही उपाय आहेत जे केल्याने धनात वाढ होते तसेच आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी येते. हे उपाय आपल्याला व्यवसाय आणि करिअरमध्ये सुद्धा उपयुक्त ठरतात. ह्या उपायाकरता आपल्याला एक सुपारीही लागणार आहे. जी आपण सुपारी घेणार ती व्यवस्थित आपल्याला पाहून घ्यायची. ती अखंड असावी, कुठेही तुटलेली फुटलेली किंवा खराब झालेली नसावी. तसेच पहिला पूजेमध्ये वापरलेली सुपारीसुद्धा आपल्याला ह्या उपायामध्ये वापरता येणार नाही. नवीनच सुपारी आपल्याला वापरायची आहे. आता आपल्याला एक तामण घ्यायचं. तामणामध्ये आपल्याला ह्या सुपारीला ठेवायचं आणि सुपारीवर आपल्याला 11 पळी पाणी हे अर्पण करायचं आहे. पाणी अर्पण करताना आपल्याला श्री सुक्तमचं पठण हे करायचं. जर तुम्हाला पठण करणं शक्य नसेल तर यूट्यूबला लावून द्या. तुम्ही श्रवण केलं तरीही चालणार आहे. आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटवर आपल्याला मुठभर तांदूळ हे ठेवायचे आणि त्या तांदळावर आपल्याला एक विड्याचं पान, ज्याला खाऊचं पान म्हणतात, नागवेलीचं जे पान असतं ते ठेवायचं आहे आणि त्यावर आपल्याला थोडेसे तांदूळ हे ठेवायचे आणि त्यावर आपल्याला ही सुपारी जी आहे ती ठेवायची आहे. ह्या सुपारीला आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे आहेत. आता ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी समोर ठेवायची आहे. आता ह्या सुपारीला आपल्याला धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे आणि देवघरामध्ये बसूनच आपल्याला काही सेवा ह्या करायच्या आहेत. आपल्याला 3 वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला 1 वेळा श्री सुक्तमचं पठणसुद्धा करायचं आहे. ह्या दोन्हीही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत. ह्या सेवा केल्यामुळे फारच लवकर आपल्यावर श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी हे प्रसन्न होत असतात. त्यानंतर हात जोडून मनोभावे श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीला आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे दुःख आहे, दारिद्र्य, दोष आहे ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची आहे. काही वेळाकरता ही प्लेट आपल्याला देवघरामध्ये श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी समोरच ठेवायची. त्यानंतर आपल्याला एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा. त्या कपड्यामध्ये ही सुपारी ठेवायची. त्याचबरोबर त्या सुपारीखाली जे आपण अखंड तांदूळ ठेवलेले त्याच्यातले 21 तांदळाचे दाणेसुद्धा आपल्याला त्या सुपारीबरोबर ठेवायचे आणि त्याची एक पोटलीही तयार करायची. आणि ही पोटली जी आहे ती आपल्याला कायम आपल्या पर्समध्ये ठेवायची. अशी ही अभिमद्रित केलेली पोटली आपल्या पाकिटामध्ये ठेवल्यामुळे आपल्यावर अखंड माता लक्ष्मीची कृपाही होत असते. आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश प्राप्त होत असतं. जेव्हा पण तुम्ही कोणत्याही महत्त्वाच्या कामानिमित्त घराबाहेर जात असतील तेव्हा आवर्जून ही पोटली आपल्याबरोबर घेऊन जा. तुम्हाला 100% प्रत्येक कार्यामध्ये यश हे मिळणारच आहे. आता तुम्हाला जर पाकिटामध्ये ही ती पोटली जी आहे ती ठेवणं शक्य नसेल तर तुमच्या घरामध्ये जिथे कपाट आहे, जिथे तुम्ही तुमचं धन ठेवतात, तिजोरी असेल तर त्यामध्ये ठेवा. असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतात, ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जी गरिबी आहे, दारिद्र्यता आहे ती दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते. गुरुपुषामृत योगाच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं. हा उपाय केल्यामुळे आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही साक्षात श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करणार आहेत. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.